तर ठाण्यामध्ये काँग्रेसला आता खिंडार पडलं। युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसह शेकडो पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केला। युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष आशिष गिरींसह शेकडो कार्यकर्त्यांनी दादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश जो आहे तो केलेला आहे। ठाकरे बंधू महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एकत्र आल्याचं शंभूराज देसाईंनी टीका केली। स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी ठाकरे बंधूंचा केविलवाना प्रयत्न असल्याचं शंभूराज देसाईंनी म्हटलंय। मंत्री शंभूराज देसाईंनी ठाकरे बंधूंवर टीका केली। हे निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून महानगरपालिकेच्या केवळ स्वतः दोन्ही पक्षांचं अस्तित्व टिकवण्यासाठी चालू केलेला लोकसभेला जसा फेक नरेटिव्ह होता ना की तो चालवून आता संविधान बदलणार, अमुक होणार, पुन्हा निवडणुकीत सरकार मोदींचं आल्यानंतर, आणि ते लोकांच्या मध्ये जशी भीती निर्माण केली, आपली पोळी भाजून घ्यायची महानगरपालिकेसाठी म्हणून हे दोघा ठाकरेंचं आता महाराष्ट्र तोडणार, महाराष्ट्र फुटणार, मराठी माणूस धोक्यात, अशा पद्धतीच्या वल्गना सुरू आहे।